Hello friends, I am R.P. Chavan from SNJ High School Chandwad. Today we are going to learn third part of 1.4, the story of tea. We have seen some part before it, two parts, some part of the story in two parts. Now let's begin part 3. चला आपण बघूया पुढची स्टोरी चहाची. द स्टोरी ऑफ टी, चहाची गोष्ट बघत आहोत आपण, बरोबर. आता आपण करणार आहोत इथून सुरुवात. हाऊ डीड टी फर्स्ट कम टू इंडिया, या प्रश्नापासून आपण सुरुवात करणार आहोत. कसा आला चहा भारतात, महत्त्वाचं आहे, बरोबर की नाही. आता चहा भारतात कसा आला ते बघणार आहे. हिस्टोरियन थिंक दॅट, इतिहास तज्ञ जे आहे, इतिहासकार जे आहेत ते काय असं म्हणतात, दॅट की टी हॅड बीन नोन इन इंडिया ॲज मेडिसिनल प्लॅन्ट सिन्स एन्शंट टाईम. फार प्राचीन काळापासून एक वैद्यकदृष्ट्या योग्य असं रोपटं झाड म्हणून फार एन्शंट टाईम म्हणजे प्राचीन काळापासून ते मानलं जायचं. बट टी वॉज नॉट ड्रिंक फॉर प्लेजर until the British began establish plantations in the 19th century. मेडिसिनल प्लांट म्हणून वैद्यकदृष्ट्या एक जडीबुटीसारखं त्याचा उपयोग केला जायचा, पण इतिहासकार असं म्हणतात की जेव्हा ब्रिटिशांची राजवट आली आपल्या देशावर 19th सेंचुरी 19व्या शतकात, त्याच्यानंतर तेव्हा त्याच्यापूर्वी प्लेजर म्हणजे आनंद म्हणून काही कोणी पित नव्हतं. पण त्याच्यानंतर जेव्हा ब्रिटिश आले त्यांनी आपल्या याच्यात देशात प्लॅन्टेशन म्हणजे चहाचे मळे स्थापित केले आणि 19व्या शतकात त्याच्यानंतर चहा हा प्लेजर म्हणून प्यायला लागले असं काही इतिहासतज्ञ म्हणतात. इन द 1770 म्हणजे 1770 मध्ये द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी made several unsuccessful attempts to grow tea in Bhutan and बघणार आहोत आपण. द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी made several unsuccessful attempts to grow tea in Bhutan and Assam. म्हणजे आसाममध्ये सेव्हरल अटेम्प्ट, कित्येक प्रयत्न केले, पण ते कसे अनसक्सेसफुल अटेम्प्ट होते. कसे अटेम्प्ट होते, अनसक्सेसफुल म्हणजे अयशस्वी प्रयत्न त्यांनी केले होते टू ग्रो टी इन भूतान आणि आसाम. विथ सीड्स फ्रॉम चायना, दे बॉट द सीड्स फ्रॉम चायना, बीकडून आणलं होतं त्यांनी चायनामधून. ऑल्दो दीज अटेम्प्ट्स फेल्ड, ऑल्दो असं असलं तरी, असं झालं तरी, ऑल्दो these attempts failed, the botanist Robert Bruce in 1823 discovered tea plant growing wild in the upper Brahmaputra valley. बघा, त्याच्यानंतर असं जरी प्रयत्न फेल गेले, अयशस्वी झाले, तरी बॉटनिस्ट म्हणजे जैविक जे शास्त्रज्ञ होता, तो वनस्पती शास्त्रज्ञ होता, त्याचं नाव होतं रॉबर्ट ब्रूस. याने 1983 शोध लावला टी प्लॅन्टचा, ग्रोविंग वाईल्ड म्हणजे जंगलामध्ये जंगली सारखं वाढत होतं. द अप्पर ब्रह्मपुत्रा व्हॅली, जे काही ब्रह्मपुत्रा व्हॅली आहे तिथे, व्हॅली म्हणजे खोरं, दरी आहे ना, खोरं, इथं खोरं अर्थ ब्रह्मपुत्राचं खोरं आहे, तिथे त्यांनी शोध लावला. In May 1838, the first Indian tea from Assam was sent to England. म्हणजे 1838 पहिला चहा, पहिला इंडियन टी
हा आसाममधून इंग्लंडला पाठवण्यात गेला फॉर पब्लिक सेल. पब्लिक सेल म्हणजे सार्वजनिक विक्रीसाठी तो पाठवला गेला इंग्लंडमध्ये. Since then, India has gone on to become one of the leading producers of tea in the world. जगात तो एक लीडिंग म्हणजे सर्वात जास्त करणारा प्रोड्युसर उत्पादक बनला होता भारत. Tea lovers claim that tea may be able to reduce the risk of cancer. असं म्हटलं जातं की चहामुळे कॅन्सरचा धोका हा कमी होतो. कॅन्सर कमी होतो. कंट्रोल ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर जे आहे, रक्तदाब हा सुद्धा कंट्रोलमध्ये राहतो, नियंत्रित राहतो. फाईट व्हायरसेस इन आवर बॉडी. आपल्या शरीरामध्ये जे व्हायरस असतात, आता मोठा व्हायरस चालू आहे कोरोना व्हायरस, आहे का नाही. कोरोनाला सुद्धा चहा, गरम चहाचा काढा वगैरे ते परत आलेलं आहे, ते जर घेतलं तर, आहे की नाही. तसं हा व्हायरस जो आहे कोरोनाचा, कोविड-19, बरोबर नाही. आता इथं सांगत नाही मी ते तोच असेल त्याचा चहाचा उपाय, पण असे व्हायरस आहेत त्यांना आपल्या शरीरामध्ये त्याच्या विरुद्ध लढायचं काम हा चहा करतो. अँड ॲक्च्युली हेल्प ॲज अस लिव्ह लॉंगर. आपल्याला जास्त काळ जगण्यासुद्धा चहा उपयोग असतो असं तज्ज्ञांचं काहींचं मत आहे, जे चहा पितात तेच. टी लवर्स, कोणाचं मत आहे हे? टी लवर्स क्लेम, दावा करतात ते, आता खरं का खोटं माहीत नाही. आवर बॉडी प्रोड्युसेस केमिकल कॉल्ड फ्री रेडिकल्स. आपली बॉडी जी आहे ती प्रोड्यूस म्हणजे काय? निर्माण करते फ्री रेडिकल्स म्हणजे मूलगामी असे पायाभूत असे जे काही आपले दोष असतात. फ्री रेडिकल केमिकल जे रसायनं असतात ते तयार करतं आपली शरीर, मूळ पायाभूत. दे कॅन डॅमेज आवर बॉडी अँड आवर हेल्थ. आणि ते आपल्या बॉडीला काय करतं? डॅमेज, धोका त्याचा होत असतो आपल्या बॉडीला, त्याचा आवर हेल्थ, आपल्या आरोग्याला पण त्याचा धोका होत असतो. टी कंटेन्स अँटीऑक्सिडंट कॉल्ड फ्लेवोनॉइड्स. टीमध्ये कशाचा समावेश आहे? अँटीऑक्सिडंट, त्याचा समावेश असल्यामुळे परत बघू. टी कंटेन्स अँटीऑक्सिडंट कॉल्ड फ्लेवोनॉइड्स. टीमध्ये अँटीऑक्सिडंट आहे, अँटी आणि ऑक्सिडंट. अँटी म्हणजे विरोध करणारं आणि ऑक्सिडंट म्हणजे विषनाशक. असं त्याच्यामध्ये चहामध्ये त्याचं विषनाशक, विषाचा नाश करण्याचं तत्व आहे. कॉल्ड फ्लेवोनॉइडचा अर्थ आहे अन्नाला चव आणणारा पदार्थ. अन्न जे आहे ना खायचं, त्याला चव आणणारा पदार्थ, त्याला फ्लेवोनॉइड म्हणतात. चहामध्ये त्याचा समावेश असतो. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट हेल्प टू प्रोटेक्ट आवर सिस्टीम अगेन्स्ट फ्री रॅडिकल. सायंटिस्ट जे शास्त्रज्ञ असतात ते त्यांचा विश्वास आहे की याच्यामुळे काय होतं, या फ्लेवोनॉइडमुळे, अँटीऑक्सिडंट जे काय आहे त्या फ्लेवोनॉइडमुळे त्याचं काय होतं? हेल्प टू प्रोटेक्ट आवर सिस्टीम अगेन्स्ट फ्री रॅडिकल. म्हणजे जे काही शरीरामध्ये तयार होतात विषाणू, जे काही मूलभूत असे दोष असतात ते घालवण्यासाठी याचा उपयोग हा केला जातो. फॉर मेनी पीपल टी इज पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स. बहुतेक लोकांना काय आवड असते? मित्रांबरोबर चहा पिण्याची आवड असते, बरोबर. इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड टी ड्रिंकिंग इज ॲन इम्पॉर्टंट सोशल ऑकेजन्स. एक सामाजिक असा ऑकेजन, प्रसंग आहे चहा पिण्याचा काही ठिकाणी. इन मेनी कंट्रीज, आपण हे पाहुणे आले की आपण चहा करत असतो. एक सोशल, सामाजिक ते म्हणजे अतिथींचं स्वागत करण्याचं आपण ते करतो. तसं बहुतेक देशामध्ये ती
पद्धत आहे. जपान, चायना, रशिया अँड कोरिया हॅव स्पेशल टी सेरेमनीज अँड ट्रॅडिशन्स. जपानमध्ये, चायनामध्ये, रशियामध्ये आणि कोरियामध्ये खास असं समारंभ आहे आणि ट्रॅडिशन आहे, परंपरा आहे की ज्या चालवल्या जातात चहाच्या. These ceremonies give people the time to relax and enjoy the taste and the smell of tea. ह्या सेरेमनी समारंभ आहे या चहाचे टी सेरेमनीज, या सेरेमनीमध्ये लोकांना रिलॅक्स होण्याचं आणि आनंद मिळवण्याचं आणि एन्जॉय द टेस्ट, ती चव अँड स्मेल ऑफ टी हे याचं म्हणजे देतात. असे या ट्रॅडिशन सेरेमनीमुळे मिळतं, लोकांना त्याचा फायदा मिळतो असं ते म्हणतात. मोस्ट पीपल इन जपान बिलॉंग टू टी क्लब. जपानमध्ये बहुतेक टी क्लब आहे. व्हेअर दे गो एव्हरी वीक टू टेक पार्ट इन द टी सेरेमनी. आणि एव्हरी वीक ते टी सेरेमनीमध्ये भाग घ्यायला जातात. पुढचं पेज बघणार आहोत आपण आता. त्याच्यापूर्वी काही प्रश्न आहेत ते बघणार आहोत आपण. बघा. पहिला प्रश्न. द पॅराग्राफ अबाउट हाऊ टी केम टू इंडिया brings out the difference between history based on oral sources. ओरल म्हणजे तोंडी, तोंडी म्हणजे याने सांगितलं, मग असं पारंपरिक ते येतं असतं त्याला ओरल सोर्स. अँड रेकॉर्डेड हिस्ट्री आणि नोंद केलेली हिस्ट्री, नोंद. डिस्कस हाऊ ऑथर ब्रिंग्स इट आउट. लेखकाने कसं आणलं आहे हे तुम्ही लिहायचं आहे, म्हणजे याच्यात शोधायचं सगळं आहे यामध्ये. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन क्लेम अँड फॅक्ट. क्लेम क्लेम म्हणजे काय? दावा करणे. क्लेम मीन्स दावा करणे. क्लेम मीन्स दावा करणे, फॅक्ट म्हणजे सत्यता. याच्याबद्दल तुम्ही काय करायचं आहे, शोधायचं आहे, फरक तो शोधायचा आहे की काय फरक आहे. आणि पुढचा प्रश्न आहे, डू यू हॅव एनी सेरेमनी असोसिएटेड विथ फूड आयटम. काही फूड आयटमच्या काही सेरेमनी असतात का, तुम्हाला माहिती आहे का, केव्हा काय केलं जातं, हे तुम्ही याच्यात शोधायचं आहे. नेक्स्ट पार्ट बघणार आहोत आता आपण. ऑर्डिनरी पीपल also feel, सामान्य लोक also feel that tea ceremonies are spiritual occasions. स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक प्रसंग, ऑकेजन प्रसंग. स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक, असं बहुतेक सामान्य लोकांना असं वाटतं की हा आध्यात्मिक प्रसंग आहे. दॅट आर क्लोजली असोसिएटेड विथ देअर रिलिजन. पुन्हा बघूया, आर क्लोजली असोसिएटेड विथ देअर रिलिजन. आणि त्यांच्या धर्माशी ते निगडीत आहे असं म्हटलं जातं. टी देसे, ते म्हणतात की चहा इज हेल्दी. कसा आहे चहा? हेल्दी, निरोगी. एन्जॉयेबल, आनंद देणारा. अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक. स्टिम्युलेटिंग म्हणजे काय? स्टिम्युलेटिंग म्हणजे उत्साह देणारा असा चहा आहे. फुल ऑफ गुड क्वालिटीज, चांगले क्वालिटीज त्याच्यामध्ये आहे, चांगले त्याच्यात गुणधर्म आहे. इट रिड्युसेस लोनलीनेस, एकटेपणा. रिड्यूस, कमी करणे. इट रिड्युसेस लोनलीनेस, काम्स युअर हार्ट, आपल्या हृदयाला काय करतं ते शांत करतं. इट इज अ कम्फर्ट इन एव्हरीडे लाईफ, ते आपल्या दररोजच्या जीवनामध्ये कम्फर्ट, आरामदायी ते बनवत असतं. आरामशीर वातावरण हे तयार होत असतं असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे काय बघा.
many Koreans today still have tea ceremonies for important occasion including special birthday and anniversaries. मग कोरियन लोक बर्थडेज असेल ॲनिव्हर्सरीज असेल त्यावेळेस चहाचा उपयोग करतात. टुडे स्टील हॅव टी सेरेमनीज असतात तिकडे कोरियनमध्ये. In most areas China the tea is made in small clay teapots. एक छोट्याशा इथे दिलेले दिलेले चित्रामध्ये तर चायनामध्ये तो चहा अशा पद्धतीने स्मॉल क्ले प्लॉटमध्ये, क्ले म्हणजे मातीचं भांडं जे असतं त्यात तयार केला जातो. ॲट टी सेरेमनीज कप्स आर ओनली हाफ फिल्ड. आणि अर्धेच भरलेले चहाचे कप ते असतात सेरेमनीजमध्ये. द चायनीज बिलीव दॅट द रेस्ट ऑफ द कप मस्ट बी फिल्ड विथ फ्रेंडशिप अँड अटेन्शन. आणि उरलेला चहा जो उरलेली जागा आहे ती कशाने भरलेली असते? फ्रेंडशिप अँड अफेक्शन म्हणजे प्रेम, ममता, बरोबर नाही, त्याने भरलेलं असतं असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर. इन रशिया टी इज मेड अँड सर्व्ड इन समोवार्स, अ स्पेशल रशियन टी केटल मेड ऑफ मेटल. आता हा जो समोवार्स शब्द जो आहे हा समोवार म्हणजे त्याचं पण त्याचं इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. या शब्दाचा अर्थ काय? अ स्पेशल रशियन टी केटल. केटल म्हणजे किटली, मेड ऑफ मेटल. मेटल म्हणजे धातूचं तयार केलेलं असतं, त्याच्यात ते सर्व केलं जातं म्हणजे थोडक्यात दिलं जातं. व्हिएतनाम प्रोड्युसेस स्पेशल व्हरायटीज ऑफ टी सच ॲज लोटस टी अँड जॅस्मिन टी. बघा फ्लेवर. थोडक्यात व्हिएतनाममध्ये लोटस टी आणि जॅस्मिन टी सुद्धा व्हरायटी त्याच्या आहेत, प्रोड्यूस केल्या जातात. इन जपान टी इज मेड युजिंग पावर्ड ग्रीन टी कॉल्ड मच्छा. तर त्याला जपानमध्ये चहा तयार केला जातो ग्रीन टी, त्याला मच्छा म्हणतात. द टी इज मिक्स्ड विथ बॉइल्ड वॉटर युजिंग बांबू व्हिस्क. बांबूच्या व्हिस्क. आता इथं परत या, इथं मच्छा नसून तो मटका असा शब्द आहे. मटका असा तो वर्ड आहे. द टी इज मिक्स्ड विथ बॉइल्ड वॉटर युजिंग बांबू व्हिस्क. बांबूचं त्याच्यात टाकलं जातं बांबू. अँड सर्व्ड इन स्मॉल बाउल. छोट्या बांध्यामध्ये ते सर्व केलं जातं, दिले जातं जपानमध्ये. पुढे आहे अँड हाऊ अबाउट इंडिया. आणि इंडियामध्ये काय? अ कप ऑफ टी इज ऑफर्ड टू एनी गेस्ट ऑर विजिटर ॲज अ टोकन ऑफ हॉस्पिटॅलिटी इवन इन हम्बलेस्ट ऑफ होम्स. म्हणजे थोडक्यात एक नम्र, हंबल नम्र म्हणजे नम्रता म्हणून, हॉस्पिटॅलिटी म्हणजे पाहुणचार केला जातो. इवन इन हम्बलेस्ट ॲट होम्स. प्रत्येक घरात चहाने स्वागत. मोस्ट इंडियन्स लाईक देअर टी हॉट विथ अ गुड डील ऑफ मिल्क अँड शुगर इन इट. खूप भारतीय जे आहेत त्याच्यात ते काय टाकतात? मिल्क आणि शुगर त्याच्यात टाकतात इन इट. इट इज इन द रेनी सीझन इट इज ब्रूड विथ जिंजर टू गिव्ह इट ॲडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज. आणि रेनी सीझनमध्ये जिंजर म्हणजे आलं हे त्याच्यात टाकलं जातं. त्याच्यामुळे काय होतं? ॲडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज म्हणजे त्याच्यात अजून वैद्यकदृष्ट्या जे काय चांगले गुणधर्म त्याच्यात येत असतात. ऑदर्स ॲड स्पायसेस लाईक
cardamom, cloves or mace to add to its taste and flavor. अजून काय काय ॲड केलं जातं त्याच्यात बघा. कार्डोमॉम म्हणजे इलायची म्हणजे माहिती ना वेलची. क्लोव्ज म्हणजे लवंग. मेस म्हणजे जायपत्री. याचा उपयोग त्या चहामध्ये केला जातो माहिती काढा तयार करताना. स्पायसेस म्हणजे मसाल्याचे पदार्थ. पुढे टी इज अ मस्ट आफ्टर अ प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक्स एस्पेशली इन द मॉर्निंग अँड इव्हिनिंग. स्पेशली केव्हा मॉर्निंग आणि इव्हिनिंगला चहा घेतला जातो केव्हा प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक्स म्हणजे काहीतरी मसाल्याचे काही पदार्थ खाल्ला त्याच्यानंतर स्पेशली तो चहा हा पिला जातो. सम कॉनिझर्सचा अर्थ आहे खवय्या. कॉनिझर्सचा अर्थ आहे खवय्या. रेलिश डेलिकेटली फ्लेवर्ड जॅस्मिन टी, ग्रीन टी, लेमन टी, इव्हन आईस्ड टी सुद्धा. हाऊ अबाउट यू, तुम्ही काय घेतात. म्हणजे जे खवय्ये आहेत ते खवय्ये चहा पितात काय वेगवेगळ्या पद्धती जॅस्मिन, ग्रीन, लेमन, आईस्ड. तुम्ही काय घेता हा तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे. तुम्ही कोणता चहा पितात हा प्रश्न तुम्ही उत्तर द्यायचं आहे की कसा चहा तुम्हाला आवडतो. बघा आपण प्रश्न बघणार आहोत. व्हॉट आर द गुड क्वालिटीज ऑफ टी. कोणकोणत्या गुड क्वालिटीज आहे ते तुम्ही लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे व्हाय आर द कप्स ओनली हाफ फिल्ड इन चायनीज टी. म्हणजे चायनीज टी सेरेमनीजमध्ये हाफ का आपण हे केलेला असतो, काय असतं त्याच्यामध्ये, त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न आहे थिंग्स टू डू. काय करायचे तुम्ही. मेक अ बायलिंग्युअल ग्लोसरी ऑफ द व्हेरियस स्पायसेस यूज्ड इन द किचन. म्हणजे उदाहरणार्थ समजा इलायचीला शब्द आला, क्लोव्जला आला. क्लोव्ज म्हणजे लवंग म्हणजे असे बायलिंग्युअल. क्लोव्ज इंग्लिश, लवंगला मराठी शब्द असे किंवा हिंदी पण तुम्ही करू शकता. असे ग्लोसरी तुम्ही किचनमधल्या मसाल्याच्या पदार्थांचे वर्ड्स तुम्ही लिहायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण याच बघितलं आहे चहाची गोष्ट, द स्टोरी ऑफ टी. आय होप यू हॅव अंडरस्टँड द स्टोरी. इफ यू हॅव एनी डाऊट प्लीज टेल मी युअर डाऊट. आय विल एक्सप्लेन. कसा वाटला व्हिडिओ ते पण अवश्य सांगा. गुड बाय.